बाहेर कोणीतरी बाईसाहेब आलेत, त्यांना तुम्हालाच भेटायचंय. हे बघ, कुठे बी जायची गरज नाही आणि तुला काय बी सुचणार नाही. अगं ते वामन साहेब आहेत ना, ते करतील की फोन. आणि उगाच तू जाऊन घोळ वाढवू नकस. बाबा, मी आता घरात नाही थांबू शकत. मी जाते आणि बघते. माझा मुलगा कुठे अहिल्या? का? काय झालं? रस्ता चुकलाय का? वयाने मोठा दिसतो. हे बघ, मला माहितीये तू त्याला हाताशी घेऊन खेळी खेळतीयस. तुम्हाला काय तुमचा मुलगा खूप मोठा खेळिया वाटतो का? मला माझा मुलगा काय वाटतोय तुझ्यासाठी महत्वाचं नाहीये. या सगळ्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे अहिल्या, तुला आणि या घरातल्या प्रत्येक माणसाला. माझ्या घरात इतक्या मोठ्या आवाजात बोलायची हिंमत कशी झाली तुझी? मुळात तू या घरात पाऊल ठेवलंसच कसं? का तू सुद्धा एक दिवस असाच माझ्या दारात आला होतास, विसरलास? स्वतःच्या दिवट्याला थांबवा आणि त्याचा पत्ता काय विचारतेस? रमावती मधून कधीच हुसकावून लावलं त्याला मी. हुसकावून लावलेस का? त्याच काही बरं वाईट केलेस नसल्या. युगंधराबाई, तोंड सांभाळून बोला. तुमच्या दिवट्याला काहीही झालं नाहीये. मला माहितीये कुठे येतो. भाऊजी, ते दोघंही आज दुपारी जांभूळवाडीमध्ये लग्न करतायत. साहेब, मध्ये बोलतो, माफ करा, पण मला वाटतं इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण जांभूळवाडीला निघूया. युगंधरा, असलं घाणेरडं कृत्य करून माझ्या मुलीला माझ्यापासून लांब नेऊ पाहतेस. तुझं अख्खं खानदान संपवून टाकेन मी. हे मंगळसूत्र एकदा का आर्यन बाबानं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तू सरतापे घराण्याच्या बरो आहेस. तुझ्या बाबांकडनं तुला काय बी त्रास होणार नाही. हा चन्या काका तुझ्या पाठीशी उभा आहे. आर्यन, कुठे आहेस तू? जानकी, मी मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. विश्वासघात केलास तू माझा. आज अमृता आणि मी लग्न करतोय. काय? तुला निमंत्रण द्यायलाच फोन केला होता. जांभूळवाडीच्या राम मंदिरात दुपारी 12च्या मुहूर्तावर आमचं लग्न आहे. लाज नाही वाटत असं बोलताना? जानकी, लवकर ये, वाट बघतोय तुझी. बरं, ते जाऊ दे. आता आरशात बघून मला सांग, काही राहिलंय का? तू माझा विश्वासघात केलास जना. या विषयावर मी तुझ्याशी नंतर बोलेन. आणि या प्रकरणात जे आहेत ना, त्या कुणालाही मी सोडणार नाही, लक्षात ठेव. आर्यनला फोन दे. बरं, आता तुला समजा कळलं ते एवढा अखंड डोकराची काही गरज नाही. आम्ही काय पाप वगैरे केलेलं नाही. मी आता तुझ्या सुनेलाच घरी घेऊन येतो. तुला जे काय बोलायचं तेव्हाच बोल. काय जना, माझं डोकं फिरवू नकोस. वामन दादा, तुम्ही कुठे आहात? ते गावात चौकशी करतोय. तुला काही कळलंय? अमृता आणि आर्यन जांभूळवाडीच्या राम मंदिरामध्ये लग्न करताय. काय? तुम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचा. आपल्याला हे थांबवलं पाहिजे. निघतोय मी, लगेच निघतोय. वाकनेस, कमिशनर साहेबांना फोन लावा. तुझे सगळी पाप आहेत ती उकरून काढा. पक्षश्रेष्ठीनं विकत घ्या. पाहिजे तेवढा पैसा होता, पण मला रिझल्ट हवा आहेत, कळलं का? त्या युगंधरेला पळता भुई थोडी झाली पाहिजे. प्रेस जाळून टाका तिचा, खाक करून टाका तिची प्रॉपर्टी. चल सुरू कर घे. तयारी झालेली आहे. कन्यादान कोण करणार आहे? मी करतो की. तुला चालेल ना पुरी? मजा आलं तर मग चला. आर्यन बाबा, आज सगळ्या आपल्यांना परक करून या परक्यांना आपलं त्याला निघाली असतो.